सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 157 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता वळूया आपल्या स्टोरीकडे. आय सेड सॉरी. मी तुला म्हणाले की तू माझी माफी माग, अशी सपना वॉचमॅनला खूप रागात बोलत होती. ऑफिस सकाळी तिने क्रिएट केलेला हा सगळा तमाशा बघत होतं. तिचा आवाज ऐकून तन्वी बाहेर आली आणि हाताची घडी घालून तिचे नखरे बघू लागली. वॉचमॅन म्हणाला, मॅडम मी माझी ड्युटी करतोय. मला अशा ऑर्डर आहेत की 9 नंतर येणाऱ्या वर्करला इथेच थांबवायचं. मग मी का सॉरी म्हणू? तुझी इतकी हिंमत? तू मला उलट उत्तर देतोस, मूर्ख कुठला. दीड दमडीचा वॉचमॅन तू. तुला तुझी लायकी आता दाखवूनच दिली पाहिजे, असं म्हणून सपनाने त्या वॉचमॅनचा राग आला म्हणून त्याच्यावर हात उगारला आणि तन्वीनं तिचा हात वरचेवर पकडला आणि धारदार नजरेनं तिच्या डोळ्यात डोळे घातले. आणि सपनासुद्धा तन्वीकडे खूप रागात बघत होती. आता ही सपना नावाची उद्धट कोल्हीन भिडली होती तन्वी नावाच्या वाघिणीशी आणि आता तिचा फडशा पाडल्याशिवाय तन्वी राहणार नाही. ऑफिसमधले सगळे घाबरले. आता काही खरं नाही सपनाचं. मेली ती कन्फर्म. अतुलसुद्धा घाबरला आणि आता सपनाने आणखीन मूर्खपणा करून काहीतरी बोलू नये असं तिला तो सुचवत होता. पण सपना त्याच्याकडे लक्ष देत नव्हती आणि ती तन्वीला म्हणाली, कोण आहेस तू आणि तुझी हिंमत कशी झाली माझा हात पकडायची? आणि तिचं हे बोलणं ऐकून सगळे शॉक झाले. आणि तन्वी म्हणाली, 9 नंतर येणाऱ्या कुठल्याच वर्करला ऑफिसमध्ये घ्यायचं नाही. ही माझी ऑर्डर आहे. मीच त्याला सांगितलं होतं आणि तो त्याची ड्युटी प्रामाणिकपणे करतोय. आणि तुझी कशी हिंमत झाली इतकं उद्धटपणे वागायची? आणि तिच्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी सपना तन्वीला म्हणाली, पण तू आहेस कोण त्याला अशी ऑर्डर देणारी? तू इथली बॉस आहेस का? असं वाटतं की आजच तू इथे जॉईन झाली आहेस आणि तू कुठल्या हक्कानं वॉचमॅनला अशा सूचना दिल्या आहेस? आता सपनाला वाटत होतं की तन्वीसुद्धा तिच्यासारखीच नवीन जॉबला लागलेली आहे या ऑफिसमध्ये. मग तन्वीनं तिचा हात मागे ढकलला आणि हाताची घडी घालून धारदार आवाजात तिला म्हणाली, मी मिसेस तन्वी अर्जुन देसाई. आणि हे नाव ऐकून सपनाचा चेहरा झरझर उतरला आणि ती थोडी घाबरली. मग तन्वी म्हणाली, हे नाव ऐकून आता तुला कळलंच असेल की मी कोणत्या हक्कानं वॉचमॅनला सूचना केलेल्या आहेत. आणि ऑफिस जॉईन करताना आम्ही प्रत्येक वर्करकडून एक ॲग्रीमेंट साईन करून घेतो. तू विसरली असशील तर तुला पुन्हा एकदा आठवण करून देते. त्यामध्ये ऑफिसला कधी यायचं, कधी जायचं, कसं वागायचं सगळे मॅनर्स लिहिलेले आहेत. आणि ते सगळे रूल तुम्हाला मान्य असले तरच तुम्ही त्याच्यावर सही करता. तू त्याच्यावर सही केलेली असशीलच. तुला ते मान्य आहेत म्हणूनच तू आमची कंपनी जॉईन केलीस. आणि ते सगळे ॲग्रीमेंट आमच्याकडे सेफ आहेत. आणि यापुढे जर ते रूल तोडून वागशील तर तुझ्या हातात तुझं टर्मिनेशन लेटर पडेल. आणि आता सपना फार घाबरली. तन्वीने सुद्धा तिला अर्जुनसारखीच ऑफिसमधून काढण्याची धमकी दिली होती. तन्वी पुढे म्हणाली, तुला माहीत नसेल म्हणून एक गोष्ट सांगते. अर्जुन देसाईंच्या ऑफिसमध्ये काम करायचं असेल तर व्यवस्थित करायचं. आणि जर का तुला इथून हाकलून दिलं तर तुला पुन्हा कुठंच जॉब मिळणार नाही. कारण इथं जी व्यक्ती फिट बसत नाही ती बाहेर कोणीच स्वीकारत नाही. त्यामुळे करिअर बर्बाद करून घ्यायचं नसेल तर सर्वांशी व्यवस्थित ऑफिस मॅनर्स पाळून वागायचं. गॉट इट? आता सपना शांत उभी होती. तन्वी पुन्हा आवाज चढवत म्हणाली, गॉट इट? तसं सपनाला दरदरून घाम फुटून म्हणाली, येस मॅम. आणि तन्वी म्हणाली, मला वाटतं तू काहीतरी विसरत आहेस. आणि तिनं चमकून तिच्या तोंडाकडे पाहिलं. आता ही बोलण्याची स्टाईल तर अर्जुन सरांची होती. हे दोघे किती सेम आहेत ना असं तिला वाटलं. बोलण्याची पद्धत, आवाजातील जरब, भाषेचा टोन सगळं मॅच होत होतं त्या दोघांचं. पण तिला कुठं माहीत होतं की अर्जुन आणि तन्वी म्हणजे दो जिस्म एक जान, मेड फॉर ईच अदर होते. मग आता सपना गुपचूप म्हणाली, सॉरी मॅम. आणि तन्वी म्हणाली, सॉरी मला नाही, वॉचमनला मागायची. आणि सपना म्हणाली, व्हॉट? मी आता या वॉचमनची माफी मागायची का? तीही सगळ्यांदेखत. आणि तिनं सगळ्यांकडं एक नजर उचलून पाहिलं तर सगळे तिच्याचकडे बघत होते.
मग तन्वी पुन्हा गरजली, वेळ नाही आपल्याकडे, पटकन माफी माग. आधीच तुझ्यामुळं सगळ्यांचा वेळ वाया गेला आहे. मग ती वॉचमॅनकडे बघत म्हणाली, सॉरी. आणि तन्वी म्हणाली, दॅट्स बेटर. मग सगळ्यांना म्हणाली, चला तुम्ही तुमची कामं करा आणि यापुढे कुणीही लेट यायचं नाही. असं म्हणत ती तिच्या केबिनमध्ये गेली. पण ती अर्जुनच्या खुर्चीत बसत नव्हती. अतुल म्हणाला, मॅम मग तुम्ही कुठे बसणार? तन्वी म्हणाली, माझ्यासाठी तो दुसरी खुर्ची मागव, कारण अर्जुन पुन्हा या खुर्चीत येऊन बसणार आहे. त्याला काहीच नाही होणार, अशी ती ठामपणे म्हणाली. अतुल खुश होऊन म्हणाला, येस मॅम, सर नक्कीच परत येणार आहे. असं म्हणून त्यानं तिच्यासाठी लगेच दुसरी खुर्ची मागवली. ती खुर्ची अर्जुनच्या खुर्ची शेजारीच ठेवली आणि तन्वीनं अर्जुनच्या टेबलवर असलेल्या पार्टीतल्या त्या दोघांच्या फोटोकडे बघून गालात हसत कामाला सुरुवात केली आणि म्हणाली, अर्जुन कम सून बेबी. मी, आर्यन, आपलं घर, आपलं ऑफिस सगळे तुझी वाट बघत आहेत. आता तन्वीनं ऑफिस जॉईन केलं हे पाहून सगळ्यांना हायसं वाटलं आणि धास्तावलेले इन्व्हेस्टरसुद्धा निर्धास्त झाले, कारण तन्वी मॅडम म्हणजे अर्जुन सरांच्या तोडीस तोड. आता रिया आर्यनला खूप छान सांभाळत होती. तन्वी मन लावून ऑफिस सांभाळत होती. ती खूप कंटाळायची. घरी गेल्यावर आर्यनशी थोडीशी खेळायची. आर्यनसुद्धा तिच्या कुशीत येण्यासाठी आसुसलेला असायचा. बेडरूममध्ये गेल्यावर तिला अर्जुनची खूप आठवण येते. दिवसातून एकदा तरी ती अर्जुनकडे जायची, त्याला डोळे भरून पाहायची आणि रोज विनवायची की अर्जुन लवकर बरा होणार आहे, उठ ना प्लीज. अर्जुनसाठी डॉक्टरांना सांगून विश्वासू नर्स ठेवल्या होत्या आणि आता आर्यनला झोपवून तन्वी स्टडीमध्ये गेली. ऑफिसचं थोडं काम होतं म्हणून ती तिथे गेली. तिथं रिया आली आणि म्हणाली, दीदी कॉफी आणू तुमच्यासाठी? तन्वी म्हणाली, नको रिया. आणि तिला अर्जुनची आठवण झाली. तो असा स्टडीमध्ये काम करत बसला की कॉफीवर कॉफी मागायचा आणि तन्वी त्याला ओरडायची, इतकी कॉफी पिऊ नको म्हणून. तनू बेबी प्लीज, एकच, लास्ट, शेवटची, असं म्हणत म्हणत तो 2-3 कॉफी तरी प्यायचाच. आणि आता तन्वी म्हणाली, रिया चालेल, आण माझ्यासाठी कॉफी. रियाने तिला कॉफी दिली आणि अर्जुनच्या आठवणीतच तन्वीनं ती कॉफी पिली. ती जेव्हा स्टडीत त्याच्यासाठी कॉफी घेऊन यायची तेव्हा त्यानं अगोदर तिला कॉफी उष्टी करायला सांगितली होती आणि मग तो तिची उष्टी कॉफी प्यायचा. हे तन्वीला आठवलं आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिने कॉफीचे 2 घोट पिले आणि स्वतःच्याच हाताने स्वतःला घट्ट मिठी मारली, जणू त्यानेच तिला मिठीत घेतलं आहे असं तिला वाटत होतं. इथेच या सोफ्यावर ती त्याच्या हॉट सीटवर बसायची. अर्जुन बेबी चल ना झोपायला असं म्हणून त्याचा रुसवा काढायची, त्याला मनवायची. पण हट्टी अर्जुन सर खूप नखरे करायचे. या स्टडीमध्ये त्या दोघांच्या खूप रोमॅन्टिक आठवणी होत्या. त्या दोघांची मस्ती, चेष्टा, मस्करी सगळं तिला आठवत होतं. ती गुमसून बसली होती आणि अचानक तिच्यासमोर अर्जुन आला आणि त्यानं तिचे हाताने डोळे झाकले. तशी ती गडबडली. तिनं त्याचा हात पकडला. तो ओळखीचा स्पर्श जाणवून ती हसली आणि हरकून म्हणाली, अर्जुन तू केव्हा आलास? अर्जुन तिच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाला, माझी ही हॉट बेबी डॉल इतकी उदास आहे ना म्हणून आलो. तनू, आय मिस यू बेबी, असं म्हणून त्यानं तिच्या गालावर किस केला आणि तिचा चेहरा हातात पकडून म्हणाला, किती सुजलेत तुझे डोळे तनू, तू तुझी काळजी घेत नाही का? आणि तुझा चेहरा इतका का नर्वस आहे? तुला अशी बघणं मला आवडत नाही, माहीत आहे ना तुला? ती म्हणाली, सॉरी बेबी, तू हॉस्पिटलमध्ये आहेस ना म्हणून. मग तो म्हणाला, सो वॉट, म्हणून काय झालं? मी जेव्हा परत येईन मग तू अशी येणार आहेस का माझ्यासमोर? असं म्हणून त्यानं तिला गुदगुल्या करायला सुरुवात केली आणि ती खूप खूप हसायला लागली. अर्जुन नको, अर्जुन नको ना, बास आता, अर्जुन नको, अशी ती त्याला सांगत होती. पण तो ऐकेच ना आणि ती हसता हसता तोल जाऊन पडलीच आणि अर्जुन तिच्यावर खूप खूप हसायला लागला आणि ती खूप चिडली. एकतर त्यानं हसवलं आणि तिला पडताना पकडलंसुद्धा नाही. अर्जुन, यू रास्कर, नको हसू, आय विल किल यू, असं म्हणून तिनं त्याचा गळा पकडला आणि तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, जाने मन, ये सांसें भी तुम्ही से, ये धड़कन भी धड़कती है तो बस तुम्हारे लिए, अब इसका क्या करना है तुम सोच लो. असं म्हणून त्यानं तिला कंबरत पकडली आणि तिच्या चेहऱ्यावरून एक बोट अलगद फिरवलं. तशी ती शहारली
आणि तेच बोट फिरवत फिरवत त्यानं कानामागून तिच्या छातीच्या मधोमध उभं रेषेत खाली ओढलं, पोटावरून, बेंबीवरून, आणि हळूच तिची कंबर दाबली. तशी ती लाजून पळाली. त्यानं तिचा हात पकडला आणि गाणं म्हणायला लागला. सांसों का चलना दिल का मचलना, सांसों का चलना दिल का मचलना, जिसकी बदौलत है तेरी मोहब्बत है, ओ तेरी मोहब्बत है. आणि ती त्याच्या मिठीत येऊन म्हणाली, ख्वाबों में आना आके सताना, जिसकी शरारत है तेरी मोहब्बत है, हो तेरी मोहब्बत है. असं गाणं म्हणतच त्यानं तिला उचलून सोफ्यावर ठेवली आणि तिच्यावर आला. तिने त्याच्या गळ्यात तिचे हात टाकले आणि अर्जुन तिला किस करणार होता. तो तिची परवानगी घेत म्हणाला, तनू मे आय. आणि ती डोळे झाकून गालात हसत म्हणाली, यस बेबी. आणि तिचे ओठ एकमेकांपासून अलग झाले. आता ती वाट बघत होती की तो केव्हा तिच्या तोंडात तोंड घालेल, पण खूप वेळ झाला तरी तो काहीच करेना. ती लाडात येऊन म्हणाली, अर्जुन किस मी बेबी. तरी तो काहीच करेना. अर्जुन असं चिडून तिनं डोळे उघडले तर अर्जुन तिच्यासमोर नव्हताच आणि पुन्हा तिचे डोळे ओले झाले. मग ती काही वेळात भानावर आली. तिने लॅपटॉप उघडला आणि तिला एक वेगळाच फोल्डर दिसला. तिने तो फोल्डर ओपन करून पाहिला तर त्यामध्ये खन्नाविरोधातले सगळे पुरावे अर्जुनने ठेवलेले होते. म्हणजे अर्जुनने हुशारीने त्याचा बॅकअप ठेवला होता. MD खन्नाने त्याचा ॲक्सिडेंट घडवून आणला, सगळे पुरावे घेऊन गेला, सगळे पुरावे नष्ट केले असं त्याला वाटत होतं. आता अर्जुन माझं काहीच बिघडू शकत नाही असं त्याला वाटलं होतं. आणि ते सगळे पुरावे पाहून तन्वी संभ्रमात पडली आणि तिनंही असाच विचार केला. अर्जुनला किती सांगत होते की त्याच्या नादी लागू नकोस, पण त्यानं माझं नाही ऐकलं, म्हणून अर्जुनचं असं झालं. कशाला उगीच अशा लोकांच्या नादी लागायचं. तन्वी असा विचार करत होती कारण तिला अजून माहीत नव्हतं की अर्जुनचा ॲक्सिडेंट नक्की कोणी केला आहे. क्षणभर तिच्या डोक्यात आलं की हा विषय संपवून टाकावा आणि ही फाईल डिलीट करून टाकावी. असं म्हणून तिनं ती फाईल सिलेक्ट केली आणि डिलीट बटनावर तिनं बोट ठेवलं आणि इतक्यात तिचा फोन वाजला आणि तिने बोट मागे घेतलं. फोन पाहिला तर इन्स्पेक्टरचा होता. हॅलो इन्स्पेक्टर. तन्वी मॅडम, आम्हाला आमच्या तपासात आणि गिरीशच्या जबानीवरून असं कळलं आहे की अर्जुन सरांवर ज्या ट्रकचा हल्ला झाला होता तो ट्रक MD खन्नाच्या कंपनीतील माल सप्लाय करण्यासाठी वापरला जातो. आणि हे ऐकून तन्वी शॉक झाली आणि म्हणाली, इन्स्पेक्टर आर यू शुअर. इन्स्पेक्टर म्हणाले, येस मॅम. आणि तन्वी रागात म्हणाली, मिस्टर MD खन्ना, नाव यू आर फिनिश. तू माझ्या अर्जुनची जी काही अवस्था केली आहे ना त्याची तुला शिक्षा भोगावीच लागणार, ती सुद्धा व्याजासहित.